2019च्या पुलवामा अटॅक नंतर काल पुन्हा एकदा काश्मीरमध्ये हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामागे पाकिस्तान कसं हे तुमच्या लक्षात येईल। 15 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये आर्मी चीफ मुनीर याने हिंदूंना संपवण्याची भाषा केली। तसेच लगेच 3 दिवसानंतर पीओके रावलकोटमध्ये सुद्धा हिंदूंना संपवण्याची भाषा झाली। आणि काल पेलगाम मध्ये तिथं हिंदूंना आपलं नाव आणि धर्म विचारून संपवण्यात आलं। 5 ते 7 दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या दहशतवाद्यांना तिथल्या स्थानिक रहिवाशांनी मदत केलेली आहे। विशेष म्हणजे त्या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने घेतलेली आहे। TRF म्हणजे लष्करी तोयबाच्या संघटनेचा ती मुखवटा आहे। त्या TRF संघटनेचा जो म्होरक्या आहे, जो मास्टर माइंड आहे, त्याने जो हल्ला घडवून आणला हा शेख सज्जद गुल हा तो या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे। यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे। आणि हा शेख सज्जद गुल हा हाफिज सय्यदचा राईट हँड सुद्धा आहे। आणि TRF या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवली जाते। माझी मोदीजींना कळकळीची विनंती आहे की तुम्ही या दहशतवाद्यांच्या एवढी मोठी कारवाई करा, यांच्या 7 पिढ्या पुढच्या लक्षात ठेवतील, यांना घरात घुसून मारा ही नम्र विनंती आहे। जय भवानी, जय शिवराय।